मित्रांनो, आपल्याला बरेच वेळा मॅनेजर बरोबर होणारे कॉन्फ्लिक्ट, मॅनेजमेंट कडून असणारा प्रेशर, अनसपोर्टिव्ह टीम, कामाची व्हॅल्यू न मिळणं, अप्रिसिएशन न मिळणं, ऑफिस पॉलिटिक्स या कारणांमुळे उद्याच रिझाईन करावं वाटतं. पण हातात दुसरी ऑफर नसता रिझाईन करणं बरोबर आहे का? आणि जर केलंच तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? मित्रांनो, तुम्ही रिझाईन केल्यावर दुसऱ्याच दिवशी तुमच्यासाठी कोणी ऑफर लेटर घेऊन बसलेलं नसणार आहे. त्यामुळे दुसरा जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे आणि त्यामध्ये तयार होतो तो गॅप. आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस हायलाईट होतो तो हा गॅप. आणि त्यावेळेस याबद्दल जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे तुमच्याकडे जेन्युइन आन्सर्स नसतात. आणि जेव्हा बऱ्याच काळासाठी तुमच्याकडे जॉब नसतो आणि तुमच्या हातात कुठली ऑफरही नसते, तेव्हा तुमची सॅलरी निगोसिएशन पॉवर ऑटोमॅटिक कमी होते आणि कंपनी तुम्हाला कमी पॅकेज ऑफर करते. अगोदरचा जॉब तुम्ही असा अचानक सोडलेला असतो, त्यामुळे एचआरच्या मनामध्ये तुमच्याबद्दल डाऊट निर्माण होतो की समथिंग वेंट रॉंग. तुमच्या स्टॅबिलिटी आणि कमिटमेंटवर डाऊट असल्यामुळे कंपनीला असं वाटतं की यांनी अगोदरच्या एम्प्लॉयरला जसं सोडलंय तसं या कंपनीला कधीही सोडू शकतात. त्यामुळे मित्रांनो, माझं मत तर हे असेल की ऍटलीस्ट तुमच्या हातामध्ये एक ऑफर लेटर असल्याशिवाय तुम्ही रिझाईनचा विचारही करू नका. पण जर अतिशय टॉक्सिक आणि हाताबाहेर गेलेल्या गोष्टी असतील आणि स्ट्रॉंग बॅकअप असेल आणि तुमचं जबरदस्त सेव्हिंग असेल तर डिसिजन तुमच्या हातात आहे. तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये कधी अडकलात का? हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विदाऊट ऑफर लेटर रिझाईन करण्याचा विचार करत असताना तुमच्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.